समर्थ अकॅडमी भंडारा। हाय फ्रेंड्स, नमस्कार। समर्थ अकॅडमी भंडारामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 मुंबई शहरचा जो कट ऑफ लागलेला आहे त्याचा काय झांगडगुत्ता आहे, काय असणारा यामध्ये भानगड आहे, ही सर्व भानगड या तो सर्व झांगडगुत्ता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका। जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतचा बेल आयकॉन दाबा, जेणेकरून लवकरात लवकर नवीन अपडेट्स तुमच्यासमोर येत राहतील। त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलवर पोलीस भरतीचे लेटेस्ट अपडेट्स, इतर सर्व माहिती तिथं टाकत असतो। म्हणून टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका, ज्याची लिंक पिन कॉमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। चला व्हिडिओला सुरुवात करूयात। हे जे असणारं तुमच्यासमोर लिस्ट दिसत आहे, ही मुंबई शहर पोलिसांनी जी ऑफिशियल असणारी कट ऑफ यादी टाकलेली होती ती मी एडिट करून या ठिकाणी असणारं काही गोष्टी सांगतोय ते व्यवस्थित आहे का। मी एसटी कॅटेगरीबद्दल असणारा हा संपूर्ण त्या ठिकाणी कट ऑफचा जो झांगडगुत्ता आहे तो सांगतोय। बाकी कॅटेगरीमध्ये फक्त एवढ्यासाठी सांगत नाही, व्हिडिओ जवळपास तास दीड तासाचा होईल, त्याच्यामुळे तुम्ही असणारं त्याच्या बाबतीसाठी अपडेटसाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा। तिथं मी बाकी सर्व गोष्टी असणारा अपडेट टाकत जाईल। तर इथं बघा, एसटी कॅटेगरीला टोटल जागा ज्या आहेत त्या टोटल जागा 458 आहेत। आता 458 जागेसाठी यांनी जे मुलं क्वालिफाय करायला पाहिजे एकाच 10 प्रमाणे ते 4580 असणारे मुलं क्वालिफाय करायला पाहिजे। आणि मग यांनी असणारं इथं जे एकूण क्वालिफाय केलेले आहेत त्याची जर संख्या तुम्ही बघितली या एससी कॅटेगरीसाठी, तर यांनी वर असणारा जो चार्ट दिला त्याच्या चार्टमध्येच असणारं सांगितलेलं आहे 3981 मुलं क्वालिफाय केलेले आहेत, जे की एकाच 10 प्रमाणानुसार नाहीत। मग त्यांचं म्हणणं काय येऊ शकतं तेही सांगतो। आणि किती विद्यार्थी कमी केलेत, तर लगभग असणारे यांनी असणारे 600 विद्यार्थ्यांना या ठिकाणी कट ऑफमध्ये एससी कॅटेगरीमध्ये एकट्या 600 मुलं बसले असते, यांचं असणारं इथं नुकसान झालेलं आहे। मग याच्यावर उपाय काय वगैरे सर्व गोष्टी सांगतो, फक्त शेवटपर्यंत बघा। तर या 458 जागामध्ये या ठिकाणी आपण 1% अनाथ कॅटेगरीला जरी दिले तर लगभग असणारं 5 जागा होतील। 5 जागा जर धरल्या तर 50 अनाथ पाहिजे। यांचं इथं बघा, यांनी फक्त 8 असणारे अनाथ क्वालिफाय केलेले आहेत। आपण असं समजू की याच्यामध्ये ते आले नाहीत म्हणून त्यांनी घेतले नाहीत, तर मग फक्त एकच जागा अनाथसाठी गेली, उरल्या 457 जागा। त्याच्यानंतर भूकंपग्रस्ताला यांनी जे जागा दिल्यात त्या भूकंपग्रस्ताच्या एससी कॅटेगरीच्या जागा आहेत या ठिकाणी 9 जागा आहेत आणि विद्यार्थी 7 क्वालिफाय झालेत। विद्यार्थी किती आहेत? 7। आता इथं यांचे उपलब्ध नाहीत, चला मान्य आहे की एससी भूकंपग्रस्तचे 90 उमेदवार उपलब्ध नव्हते, फक्त 7च होते, ते सर्व घेतले। मग ह्याच्यातले जे 83 उमेदवार राहिलेले आहेत हे जनरल कॅटेगरीमधले घेता आले नसते का? तर नक्कीच घेता आले असते। आपण भरपूर जिल्ह्याचा कट ऑफ पाहिला, त्याच्यामध्ये त्यांनी जे असणारे समांतर आरक्षणाचे उमेदवार कमी होते ते उमेदवार त्या ठिकाणी त्यांनी जनरल कॅटेगरीमधून घेतले। शेवटी तुम्हाला जागा भूकंपग्रस्त याच्यापैकी समजा या असणाऱ्या 7ही पास झाले, तर उरलेल्या जे 2 जागा आहेत या 2 जागा त्या ठिकाणी एससी जनरलला देणे आहे। हे तर नियमच आहे, मी मनानं तर काही सांगत नाही की त्या कॅटेगरीच्या समांतर आरक्षणामधलं जर कोणी आलं नाही तर ती जागा जी आहे ती त्या कॅटेगरीच्या जनरलला जाते। आणि समजा जनरलला पण नाही भेटले ते उमेदवार तर मग ओपन जनरलला जाते। हा नियम आहे, प्रचलित नियम आहे। आपण 2011 पासून या सर्व गोष्टी पाहतोय। मग या ठिकाणी इथं 7च उमेदवार उपलब्ध आहेत भूकंपग्रस्तचे, तरी त्यांनी असणारं 9 जागेसाठी 7च उमेदवार घेतलेत, बाकी 2 जागेसाठी किंवा एकूण 83 उमेदवार का नाही घेतले हा महत्त्वाचा मुद्दा आहे। बाकी जे जनरल मधले काय ऍड केले नाही कशावरून, तर पुढे अजून दाखवतो तुम्हाला। बघा या ठिकाणी एससी एक्समॅन इथून 1 नंबर सुरू झालंय, मी सिरियल नंबर वाईज असणारा लावलेले आहेत सर्व या ठिकाणी आणि हायलाइट पण करून ठेवलेला आहे। इथं बघा 144 असणारे एक्समॅन घेतलेत आणि एससी एक्समॅनला जागा आहेत 69। 690 उमेदवार घ्यायला पाहिजे, जे की इथं उपलब्ध नाहीत असं आपण समजू। 30 मार्कावर असणारा शेवटचा एससीचा एक्समॅन उपलब्ध आहे असं आपण गृहीत धरलं। फक्त 144 उमेदवार यांनी घेतलेले आहेत। बाकीचे असणारे लगभग या ठिकाणी 550च्या आसपास उमेदवार हे जनरल कॅटेगरीचे का नाही घेतले हा पण प्रश्न आहे ना। कारण आपण भरपूर ठिकाणी पाहिलेलं आहे की जे इतर समांतर आरक्षणामधले जर लोक भेटत नसतील तर अशा वेळेस त्या कॅटेगरीच्या जनरलला जागा मिळतात किंवा तिथले उमेदवार हे लेखीसाठी पात्र केले जातात। मग तुम्ही लेखीसाठी पात्र तर करायला पाहिजे होते, पण त्यांनी ते इथं केलेलं नाही। त्याच्यानंतर आता फिमेल, तर बघा इथं फिमेलला जागा 137 आहेत आणि त्या मानाने इथं फिमेलमध्ये त्यांनी कॅन्डिडेट घेतलेले आहेत जेवढे पाहिजे तेवढे, त्याच्यापेक्षा समान गुण असल्यामुळे जास्तच कॅन्डिडेट घेतलेले आहेत। 137 जागेसाठी या ठिकाणी
1370 उमेदवार घ्यायला पाहिजे. यांनी 1550 घेतलेले आहेत. याच्यामध्ये कुठलीही शंका नाही, बिलकुल ओके आहे. मग तुम्ही एकीकडे असा 1550 घेतले 137 जागेसाठी, त्याच्यानंतर तुम्ही मग ते जे एक्समॅन असतील 30च्या खाली नसतील का? असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा बरं. कोणी SC कॅटेगरीचं एक्समॅन आहेत आणि ज्यांना 28 मार्क आहेत पण लेखी परीक्षेच्या यादीत नाव नाही, असं जर कोणी असेल तर मला त्यांनी असणारं कमेंट बॉक्समध्ये टाका. मी त्यांना नंबर पाठवतो, काय पुढची असणारी प्रोसिजर आहे ते पण कळवतो. तर चला इथं ठीक आहे. त्याच्यानंतर होमगार्डचं बघा. या SC कॅटेगरीच्या होमगार्डला जे जागा आहेत त्या होमगार्डला जागा 23 आहेत. बघा, SC होमगार्ड जागा 23, क्वालिफाय झालेले उमेदवार 167. चला इथं मान्य आहे, कारण इथं 25 वर कट ऑफ लागलाय. 25च्या खाली जरी असतील होमगार्ड त्यांना पात्र करता येत नाही, हे आपल्याला माहित आहे. 50% नियम बरोबर. शुद्धीपत्रक पण काढलंय त्यांनी की त्या ठिकाणी जे 24 VJA पोलीस पाल्य आणि OBC भूकंपग्रस्तचा 24 मार्कावर लागलेला होता तो त्यांनी करेक्शन करून मला वाटतं 26 मार्कावर असणारा लावलेला आहे. मग अजून एक शुद्धीपत्रक काढणं गरजेचं आहे. का काढणं गरजेचं आहे? आता बघा, 23 जागेसाठी 230 उमेदवार पाहिजेत, आहेत 167. राहिलेले जे उमेदवार आहेत लगभग या ठिकाणी 63 उमेदवार, हे 63 उमेदवार जनरलचे घ्यायला पाहिजेत. जसं आता बघा, या ठिकाणी इथले 63 असतील किंवा माजी सैनिकाचे लगभग असणारे 550 उमेदवार असतील किंवा त्याचबरोबर भूकंपग्रस्तचे उमेदवार असतील लगभग असणारे 83 उमेदवार. त्याचबरोबर अजून बघा, या ठिकाणी अंशकालीन पदवीधरच्या 23 जागा ते तर त्यांनी असणारे धरलेले आहेत. तर एवढे एक्स्ट्रा उमेदवार किती होतात हे एक्स्ट्रा उमेदवार ते बघू आपण. या ठिकाणी यांची सगळ्यांची जर बेरीज केली तुम्ही तर या ठिकाणी हे 696 उमेदवार एक्स्ट्रा पाहिजेत. आता आपण बघू की यांनी जनरलमध्ये किती लोक क्वालिफाय केलेले आहेत. जनरलच्या जागा या ठिकाणी 37 जागा आहेत. 137 जागासाठी 1370 उमेदवार पाहिजे. पहिले ते 1370 पर्यंत मिळत होतो आणि अंशकालीन पदवीधरच्या 23 जागा म्हणजे 160 म्हणजे 1600 उमेदवार. तर 1600 नंबरला या ठिकाणी आपण बघू मार्क किती आहेत. बघा, 1600 याला मार्क 38 आहेत. चला मग किती उमेदवार पात्र केले त्यांनी? 1600च्या नंतर किती उमेदवार घेतले? तर 1671 उमेदवार घेतलेले आहेत. आता मला सांगा, या ठिकाणी हे जे 1671 उमेदवार झालेले आहेत हे तर त्या ठिकाणी फक्त आणि फक्त 137 जनरलच्या जागा आणि 23 जागा अंशकालीन पदवीधरच्या, ज्याला आपण पार्ट टाइम म्हणतो, अशा मिळून 160 जागेसाठी हे 1671 उमेदवार पात्र केलेत. एक्समॅनचे जे राहिलेले 550 असतील किंवा इतर सर्व मिळून जे असणारे, मी तुम्हाला आकडा सांगितला होता 696, ते 696 जर ह्याच्यात ऍड केले तर लगभग असणारे 2300 SC कॅटेगरीचे जनरलचे मुलं या ठिकाणी पात्र व्हायला पाहिजेत. किंवा पोलीस पाल्याचा पण हिशोब बघा. पोलीस पाल्याला या ठिकाणी 24 उमेदवार पात्र केले आहेत. यांच्या पोलीस पाल्याच्या जागा 14 आहेत. 14 जागा आहेत. याच्यामध्ये अजून बघा, या ठिकाणी 24 मधून 140 मुलं क्वालिफाय व्हायला पाहिजे, ज्याच्यामधून या ठिकाणी 24 गेले तर 116 उमेदवार. हे 116 पण इथं ऍड होतील आणि लगभग असणारे या ठिकाणी 2700च्या आसपास असणारे SC कॅटेगरीचे जनरलचे मुलं लेखी परीक्षेला पात्र करायला पाहिजे, जे की यांना अजिबात तसा विचार केलेला नाही की एखादा समजा त्या समांतर आरक्षणाचा आला तर त्याला जेवढेही जागा आहे तेवढ्या जागेसाठी त्यांनाच पात्र केलंय, बाकी कोणाचाच विचार यांनी केलेला नाही. असं कसं चालणार भावांनो? असं कट ऑफ मध्ये असतंय का? कारण आपण एवढ्या जिल्ह्याचे कट ऑफ पाहिले, तिथं असणारं फक्त मीरा भाईंदर 1 आणि हा मुंबई शहर 1, याच्यामध्ये फार डोकं उठवलं आमचं बाबा तुम्ही. कारण जशा पद्धतीनं कट ऑफ लागायला पाहिजे तशा पद्धतीचा कट ऑफ लागलेला नाहीये आणि याच्यात नक्कीच बदल झाला पाहिजे. ज्याच्यासाठी मी रात्रीच्या लाईव्ह मध्ये सांगितलं होतं की 02222620111 या नंबरवर कॉल करा. त्यांना विचारा की बाबा तुम्ही हे असणारं, ही लिस्ट मी टेलिग्राम चॅनलवर टाकतो तुमच्यासाठी. याच्यामध्ये SC कॅटेगरीचे असं आहे, एवढा असताना हे बाकीचे उमेदवार तुम्ही जनरल मधले का घेतले नाही, असा प्रश्न तुम्ही त्यांना विचारा. जसं समजा मुद्दा सांगायचा झाला तर पोलीस पाल्याच्या जागा 14 आहेत. उमेदवार किती आहेत, कॅन्डिडेट किती आहेत? तर 24 आहेत. उरले या ठिकाणी 140 उमेदवार घ्यायला पाहिजेत. 24च भेटले, मान्य नाही. 116 जे शिल्लक आहेत, 116 या ठिकाणी जे त्या ठिकाणी शिल्लक राहिलेले आहेत पोलीस पाल्याचे, ते तुम्ही जनरल कॅटेगरी मधले का घेतले नाही? किंवा एक्समॅनच्या जागा जे मी तुम्हाला सांगितल्या त्याच्यामध्ये लगभग 550 जे एक्स्ट्रा उमेदवार आहेत जे त्या ठिकाणी एक्समॅन मध्ये नाही आहेत, जनरलला जागा जाऊ शकतात, त्या जनरल मधले उमेदवार तुम्ही का घेतले नाही, असा प्रश्न त्यांना तुम्ही या असणाऱ्या हेल्पलाईन नंबरवर कॉल करा आणि विचारत राहा. कट ऑफ बदललाच पाहिजे, कारण ह्याच्यामध्ये हजारो पोरांचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे, असं होता कामा नाही. तर अशा पद्धतीत मी तुम्हाला एक SC कॅटेगरी बद्दल सांगितलंय. बाकी कॅटेगरी बद्दलचे PDF वगैरे बनवणं सुरू आहे. लवकरच टेलिग्राम चॅनलवर टाकतो, जेणेकरून असणाऱ्या विद्यार्थ्यांचा फायदा झाला पाहिजे. अशा अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतचा बेल आयकॉन दाबा. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल जॉईन करा, जिथं मी लेटेस्ट अपडेट टाकतो. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. टेक केअर.